नमस्कार, मी सोनाली. स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत चविष्ट खरवसाची बर्फी. चिकाच्या वड्या तर आपण खूप वेळा खातो, पण खरवसाची बर्फी या पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा आणि कशी झाली आहे ते मला सांगायला मात्र विसरू नका. रेसिपी जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा. चला तर रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी केक टीन घेतला आहे, तुम्ही कुकरचा डब्बा देखील वापरू शकता. आणि आता इथं मी घेतलं आहे चिकाचं दूध. तर इथे मी घेतलेलं हे दूध हे म्हशीचं चिकाचं दूध आहे. चिकाचं दूध म्हणजे गाई किंवा म्हैस विल्यानंतर जे पहिल्या धारेचं दूध असतं तेच दूध आपल्याला इथे या बर्फीसाठी वापरायचं आहे. जर 2 ते 3 दिवसानंतरच्या धारेचं दूध असेल तर त्या दुधापासून ही बर्फी बनत नाही. तर आता या दुधामध्ये आपल्याला दुसरं काही ॲड करायचं नाही. आता फक्त आपण याला स्टीम करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक असं स्टँड ठेवलं आहे जेणेकरून डब्याचा आणि डायरेक्ट पाण्याचा संपर्क येणार नाही. त्यामध्ये असा डबा ठेवल्यावरती असं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे वाफेचं पाणी डायरेक्ट त्या भांड्यामध्ये पडणार नाही. आता आपण यावरती लीड झाकून 25 ते 30 मिनिटं आपल्याला याला स्टीम करून घ्यायचं आहे हाय टू मीडियम फ्लेमवरती. आणि आता बघा 25 मिनिटं झालेली आहेत. मी उघडून तुम्हाला दाखवते. आणि हे जे बघा पाणी पडलेलं ते टोपणावरती पडलेलं आहे. आता याला आपण टोपण बाहेर काढून घेऊयात आणि एक आधी रॉड घालून बघायचं किंवा टूथपिक घालून पाहायची की चिक शिजलेला आहे की नाही. तर बघा मस्त असा आपला चिक शिजलेला आहे. तर मस्त असा जेलीसारखा आपला चिक घट्ट झालेला आहे. तर आता याला मी थोडं थंड करून तुम्हाला दाखवते. अगदी कडक असा मस्त घट्ट झालेला आहे. तर आता आपण याला कट करून घेऊयात. तर असं चाकूच्या साहाय्याने अगोदर कडा याच्या पूर्ण रिकाम्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर मस्त असा घट्ट चिक शिजतो या पद्धतीने शिजवला तर. असे मधून 4 भाग करायचे आणि एका चमच्याच्या किंवा भातवडीच्या साहाय्याने आपण याचे पीस बाहेर काढून घ्यायचे आहेत. तर बघा किती मस्त असा घट्ट खरवस आपला बनलेला आहे. तर खूप छान बनतात या प्रकारे वड्या केल्या तर. आता बघा मी सगळ्या खरवस काढलेला आहे आणि अशी खिसणी घेतलेली आहे आणि या खिसणीने आपल्याला हा चीक सगळा खिसून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने मी सगळा चीक खिसून घेणार आहे. तर बघा मस्त असा आपला चीक खिसला जात आहे. अगदी सहजरित्या हा चीक खिसला जातो या पद्धतीने. तर बघा जे खाली बारीक तुकडे असतात ना ते सुद्धा घ्यायचे आणि नंतर असे खिसणीवरून खिसून आपण बारीक त्याला खिसून घ्यायचं आहे, म्हणजे वडी खूप छान खुसखुशीत होते. तर याच पद्धतीने बघा किती मस्त असं चीज जसं असतं तसं दिसत आहे हे सगळं. तर या पद्धतीने आपण सगळं चीक खिसून घेऊयात. तर बघा किती मस्त असा चीक आपला खिसून झालेला आहे. लांब असं त्याच्या थ्रेड्स पडलेले आहेत. आता आपला सगळा चीक खिसून झालेला आहे. आता पुढची प्रोसेस पाहूयात की आपण पुढे काय करायचं आहे ते. तर त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये अगदी 2 छोटे चमचे तूप टाकून घेत आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीही चालेल. आणि आता जे आपण खिसून घेतलेलं चीक आहे तो सगळा चीक आपण या कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे. तर बघा मी सगळा चीक टाकून घेतलेला आहे. आणि आता आपण इथे साखर टाकून घेऊयात. तर आपण 2.5 वाट्या दूध घेतलं होतं, त्यासाठी मी ते 2 वाट्या साखर टाकत आहे. कारण माझी साखर मोठी आहे त्यामुळे मी 2 वाट्या टाकत आहे. जर तुमची साखर बारीक असेल तर तुम्ही ते मात्र 2.5 वाटी साखर वापरायची आहे. हे योग्य प्रमाण आहे साखरेचं. तर कमी जास्त काही करू नका यामध्ये. तर आता आपण याला मिक्स करून घेऊयात. तर बघा मस्त असं मिक्स करून घ्यायचे आहे साखर आपल्याला चिकामध्ये. याला खूप पाणी सुटतं त्यामुळे इथे बघा थोडं पाणी सुटायला लागलेलं आहे. आत्ताच मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 चमचे दुधावरची साय टाकली आहे. यामुळे खूप छान क्रीमी स्ट्रक्चर येतं बर्फीला, त्यामुळे मी इथे टाकली आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकली तरीही चालेल. आता आपण याला मिक्स करून घेऊयात. तर बघा किती पाणी सुटायला लागलेलं आहे. तर बघा 5 मिनिटानंतर मी याला तुम्हाला दाखवत आहे. खूप पाणी सुटलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला सतत हलवत याचं पाणी आटवून घ्यायचं आहे, म्हणजे पाक आपल्याला जो होतो तो आटवून घ्यायचा आहे. तर 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता असं जरा कमी पाणी झालेलं आहे. तर बघा ही बर्फी बनवण्यासाठी 30 ते 35 मिनिटं लागतात. आता 20 ते 25 मिनिटं होत आलेली आहेत. आता आपण यामध्ये विलायची पूड टाकून घेऊयात आणि याला चांगलं मिक्स करून घेऊयात. तर बघा मस्त असा पाक घट्ट व्हायला लागल्यासारखा दिसत आहे. तर असं उलथण्याला चिटकायला लागलं की समजायचं की आपलं मिश्रण परफेक्ट असं झालेलं आहे.
तर मिश्रण आपलं मस्त असं शिजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर बघा प्लेटला मी अगोदर तूप लावून घेतलेलं आहे सगळ्या बाजूने आणि हे सगळं मिश्रण आपण यामध्ये टाकून कलथेच्या साहाय्याने असं प्रेस करून घ्यायचं आहे, सगळीकडे पसरून घ्यायचं आहे अगोदर। तर बघा मी सगळीकडे असं पसरून घेतलं आहे। नंतर वाटीला थोडंसं तूप लावलं आहे म्हणजे चिकटणार नाही मिश्रण ते, आणि याला असं दाबून थोडंसं प्रेस करून आपल्याला सेट करून घ्यायचं आहे म्हणजे बर्फी खूप छान सेट होते। तर बघा या पद्धतीने आता 15 ते 20 मिनिटं झाली आहेत। बर्फीला मी सेट करून ठेवलं होतं। चाकूला थोडंसं तूप लावून आपण याच्या वड्या कापून घेऊयात। कोमट असतानाच आपल्याला वड्या कापायच्या आहेत, घट्ट मिश्रण झाल्यानंतर वड्या कापता येणार नाहीत आपल्याला। मी अशा चौकोनमध्ये ह्या वड्या कट करून घेतल्या आहेत। तर आता आपण ह्याला अर्धा तास असं ठेवून देऊयात। तर अर्ध्या तासानंतर तुम्हाला दाखवते मी काढून। तुम्हाला थोडासा उशीर देखील लागू शकतो कारण की तुमचा पाक कसा घट्ट झालेला आहे त्या अंदाजानुसार। तर बघा किती मस्त अलगत अशा आपल्या वड्या निघत आहेत। तर तुम्ही पाहू शकता खूप छान आपली बर्फी दिसत आहे, किंवा तुम्ही खरवसाची वडी देखील म्हणू शकता। खूप छान बनते या पद्धतीने केल्यानंतर। तर 1-2 तास लागतात सेट होण्यासाठी, पण रिझल्ट खूप छान येतो। जर तुमची वडी अशी सेट झालीच नाही तर तुम्ही हा चीक आहे असा पसरून ठेवून ताटामध्ये ठेवू शकता। खूप छान तोही लागतो, वायपट असं काही जात नाही। तर मी एका ताटामध्ये असं सर्व करून घेते ही वडी। खूप छान आपली वडी बनलेली आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जरा जरी आवडली तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि चॅनलवर तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा छान छान रेसिपीसाठी पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद।